नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 12वी बोर्ड परीक्षा आपण अभ्यासपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि तणावमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा देत आहात। 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 यामधील काही महत्त्वाच्या प्रश्नांची त्यांच्या उत्तरासह चर्चा या YouTube व्हिडिओतून मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास ज्ञात आहेच की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी जी प्रश्नपेढी दिलेली आहे, या प्रश्नपेढीतील आणि आपल्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाबद्दलची चर्चा, त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं याबद्दलची चर्चा आपण करण्यास सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाबद्दलची चर्चा आपण करण्यास सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न एकूण 8 गुणांसाठी आपल्याला लिहायचा आहे। या प्रश्नामध्ये तक्त्यावर, आकृतीवर आणि उतार्यावर आधारित 4-4 गुणांसाठीचे 3 प्रश्न विचारले जातील। त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 4-4 गुणांसाठी लिहायची आहेत, परंतु या 4 गुणांचंही वर्गीकरण पुन्हा काही उपप्रश्नात करण्यात आलेलं असतं। हे आपल्याला या प्रत्येक प्रश्नानुसार समजून घ्यायचं आहे। आपण हा प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतला तर या प्रश्नामध्ये आपणास पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यावर आधारित असलेल्या 7 प्रश्नांची, आकृतीवर आधारित असलेल्या 7 प्रश्नांची आणि उतार्यावर आधारित असलेल्या 5 प्रश्नांची अशी एकूण 19 प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या दरम्यान करणार आहोत। प्रश्न पहिला बघा, तक्ता आहे एक, ज्या तक्त्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील संबंध दर्शविलेला आहे। या ठिकाणी वस्तूचे नग 1 ते 5, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो दिलेला तक्ता आहे, या तक्त्याला आपण पूर्ण करायचं आहे, ज्यासाठी वरील तक्ता पूर्ण करा 1 गुण आहे। म्हणजे याच्यासाठी आपल्याला 1 गुण देण्यात येणार आहे। जर पहिल्या नगाला एकूण उपयोगिता जेवढी असेल तेवढीच सीमांत उपयोगिता असते, त्याच्यामुळं पहिल्या ठिकाणी 40 असं उत्तर येईल। म्हणजे एकूण उपयोगिता 40 आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 40 असेल। विद्यार्थी मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीनं एकूण उपयोगितेचा जो कॉलम आहे त्यामध्ये सुद्धा एक चौकट रिकामी आहे, इथं आपल्याला पूर्ण करायचं आहे। ज्यावेळी एकूण उपयोगिता वाढत आहे त्यानुसार 40, 60, 70 आणि या ठिकाणी जे ब्लँक दिलेलं आहे याही ठिकाणी 70 असं येईल। कारण 70 हे का येईल? कारण 70 मधून 70 वजा होता मिळणारी सीमांत उपयोगिता 0 असेल। या पद्धतीनं या ठिकाणी 40 आणि या ठिकाणी 70 लिहिलं तर आपल्याला 1 गुण मिळाला। अशा पद्धतीनं हा तक्ता पूर्ण करायचा होता। या तक्त्यानुसार आपल्याला खाली विचारलेला हा 1 गुणाचा प्रश्न होता। जेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता, जेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते म्हणजे 70 वरून ती 60 झालेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे, त्यावेळी सीमांत उपयोगिता मायनस किंवा वजा झालेली आहे। त्यामुळे इथं ऋण होते किंवा वजा होते असं लिहावं लागेल 1 गुणासाठी। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, यातला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा 2 गुणांसाठी। विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यावरून आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याचा वक्र काढायचा आहे, तो 2 गुणांसाठी। क्ष अक्षावरती वस्तूचे नग घ्या आणि य अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घ्या
आणि त्याचा एकूण उपयोगितेचा वक्र सुरुवातीला वाढत जाणारा, नंतर स्थिर होणारा आणि शेवटी घटणारा असेल आणि सीमांत उपयोगितेचा वक्र हा मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत घटत जाणारा असेल। तक्त्यानुसार असलेला दुसरा प्रश्न बघा, ज्या प्रश्नामध्ये आपणास सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत यांच्यातील परस्पर संबंध दर्शवलेला आहे। हा परस्पर संबंध पूर्ण करत असताना तक्त्यामध्ये रिकामी चौकट ठेवलेली आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे। कारण वरील तक्ता पूर्ण करा 2 गुणांसाठी आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे। बघा 100 नग एवढी सीमांत उपयोगिता 10 नग एवढी क्ष वस्तूची सीमांत उपयोगिता आहे। जर रुपयामध्ये असेल तर एका नगाला 10 रुपये, असे 10 नगाला 100 रुपये आहेत। तर मग 80 रुपये किती नगांना असतील ते आपल्याला इथं लिहायचं आहे। 80 रुपये हे 8 नगाला असतील, त्यामुळं 8 हे या ठिकाणी येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 नगाला जर 1 नग 10 रुपयाला तर 7 नग किती रुपयाला होतील ते आपल्याला इथं लिहायचं आहे आणि ते आहे 70 रुपयाला। हे अशा पद्धतीनं आपण हा तक्ता पूर्ण केला। या ठिकाणी असलेली सीमांत उपयोगिता रुपयामध्ये आणि बाजार किंमत प्रति नग रुपयामध्ये हे 50 आणि 50 समान आहे। त्यामुळे या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यामध्ये असलेला जो संबंध आहे तो संबंध सम असेल। त्यामुळं सीमांत उपयोगिता बरोबर किंमत असं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल आणि या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि ही किमतीपेक्षा कमी आहे म्हणजे लेस दॅन असं लिहावं लागेल। अशा पद्धतीनं हा तक्ता पूर्ण करण्यासाठी 2 गुण आपल्याला दिले जाणार आहेत। कोणतेही 2 सीमांतपूर्व नग ओळखा असं म्हटलेलं आहे दुसऱ्या प्रश्नात। हा 1 गुणासाठी आहे आणि हा 1 गुणासाठी। आता कोणतेही 2 सीमांतपूर्व नग ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सीमांत उपयोगिता जास्त आणि किंमत कमी असते तेव्हा त्या नगांना आपण सीमांतपूर्व नग असे म्हणतो। सीमांतपूर्व नगामध्ये या ठिकाणी पहिला नग, दुसरा नग आणि तिसरा नग हे तीनही नग सीमांतपूर्व नग आहेत। त्यामुळं पहिला नग, दुसरा नग आणि तिसरा नग असं आपण लिहू शकतो किंवा क्ष वस्तूचा पहिला नग, क्ष वस्तूचा दुसरा नग आणि क्ष वस्तूचा तिसरा नग हे सीमांतपूर्व नग आहेत। कोणतेही 2 सीमांतोत्तर नग ओळखा असं म्हटलंय। सीमांतोत्तर नग कसे ओळखायचे तर जेव्हा सीमांत उपयोगिता कमी आणि किंमत जास्त असते म्हणजे सीमांत उपयोगिता इज लेस दॅन किंमत असतं तेव्हा सीमांतोत्तर नग असतात ते। त्यामुळं क्ष वस्तूचा 5वा नग आणि क्ष वस्तूचा 6वा नग हे सीमांतोत्तर नग आहेत, हेही आपण लक्षात घ्या। अशा पद्धतीनं हे 2 गुण आणि हे 2 गुण असे 4 गुणांसाठी या तक्त्यावरील प्रश्न आपण लिहू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, या ठिकाणी बाजार पुरवठा पत्रक दर्शवलेलं आहे। या बाजार पुरवठा पत्रकामध्ये सुद्धा काही चौकटी कोऱ्या ठेवलेल्या आहेत आणि खाली प्रश्न म्हटलाय वरील तक्ता पूर्ण करा। आता हा तक्ता पूर्ण करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणता अंक येईल ते पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अ ग्राहक, ब ग्राहक आणि क ग्राहक या तीनही ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज म्हणजे अ, ब, क असेल तर या ठिकाणी 10 अ ग्राहकाकडून 10, ब ग्राहकाकडून 15 किलोची मागणी आहे क्ष वस्तूची आणि क ग्राहकाने केलेली मागणी इथं ब्लँक ठेवलेली आहे। 15 + 10 25 आणि इथं किती म्हटलेलं आहे 45। मग 25 मध्ये किती मिसळल्यानंतर 45 होईल तर 20 मिसळल्यानंतर 45 होईल म्हणून 20 येईल या ठिकाणी उत्तर। ही ठिकाणी पहा 20 + 20 40 + 5 45 आणि मग 2 ग्राहकाचं 45 किलो एवढी मागणी झाली। 60 किलो मागणी करण्यासाठी त्यामध्ये किती मिसळावे लागतील किंवा मिळवावे लागतील तर त्यामध्ये 15 मिळवावे लागतील। त्यामुळं या ठिकाणी 15 आलं। 15 आणि 25 40 झाले अधिक 20 60
अशा पद्धतीने हे उत्तर मिळेल आपल्याला। आणि 30 + 20 50, 50 मध्ये किती मिळवली यानंतर 75 होईल, तर 50 मध्ये 25 मिळविल्यानंतर आपल्याला येणारं उत्तर 75 येईल। त्यामुळे इथं 25 असं उत्तर येईल। आणि 25 + 30 55, अधिक 5 60 आणि 30 90, म्हणजे इथं येणारं उत्तर 90 येईल। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येतो। हा तक्ता पूर्ण करण्यासाठी एका ठिकाणी अर्धा गुण, असे 4 ठिकाणी 2 गुण आपल्याला दिले जाणार आहेत। बाजार मागणी पत्रकावरून बाजार मागणी वक्र काढायला सांगितलेला आहे 2 गुणांसाठी। हा काढत असताना एका अक्षावर आपल्याला क्ष वस्तूची किंमत मोजायची आहे आणि दुसऱ्या अक्षावर आपल्याला बाजार मागणी दर्शवायची आहे आणि त्याच्यानुसार डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा बाजार मागणी वक्र काढायचा आहे। याच्यासाठी 2 गुण मिळतील। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 कडे येतो। या प्रश्नामध्ये पुरवठ्याचा नियम दर्शवलेला आहे। पुरवठ्याचा नियम तक्त्यानुसार इथं स्पष्ट करण्यात आलेला आहे। हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 गुण देण्यात येणार आहे। आता या तक्त्यामध्ये वस्तूची किंमत जसजशी वाढत गेलेली आहे तसतसा पुरवठा वाढत गेल्याचं आपल्याला दर्शवायचं आहे। या ठिकाणी 300 नगांचा पुरवठा आहे, मग 20 रुपये किंमत झाली असता नगांचा पुरवठा 350 एवढा होईल। त्याच्यामुळे इथं 350 असं उत्तर येईल। त्यानंतर 400, 450, यानंतर हे जे ब्लँक ठेवलेलं आहे इथं 500 असं 500 नग अशी संख्या येईल आणि त्यानंतर 550 आणि 600 अशा पद्धतीनं हा तक्ता पूर्ण करण्यासाठी 1 गुण आपल्याला मिळाला। त्यानंतर किंमत आणि पुरवठा यांच्यातील परस्पर संबंध सांगा। वस्तूची किंमत वाढत असताना पुरवठा सुद्धा वाढतो, याचा अर्थ किंमत व पुरवठा यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध हा सम आहे, म्हणजे समसंबंध असं लिहिण्यासाठी 1 गुण आपल्याला मिळणार आहे। म्हणून समसंबंध असा शब्द लिहायचा आहे आणि वरील पुरवठा पत्रकावरून पुरवठा वक्र काढायचा आहे। याही ठिकाणी किंमत एका अक्षावर मोजा आणि पुरवठा एका क्ष अक्षावर किंमत आणि या अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा मोजा आणि त्याच्यानुसार डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा पुरवठा वक्र आपल्याला मिळेल। तो 2 गुणांसाठी आपण काढू शकता। प्रश्न क्रमांक 5 कडे येतो। 5वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो। या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, किंमत प्रति नग रुपयामध्ये दर्शवलेली आहे, मागणी नग आणि पुरवठा नग। विद्यार्थी मित्रांनो पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे उदाहरणावरून स्पष्ट करण्याचा हा तक्ता आहे। या तक्त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी ब्लँक ठेवण्यात आलेला आहे आणि वरील तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे। किती गुणांसाठी? 2 गुणांसाठी। आता या ठिकाणी वस्तूची किंमत जसजशी कमी होत जाते तसतसं वस्तूचा पुरवठा वाढत जातो। त्यामुळं 100 नंतर वस्तूचा पुरवठा काय होईल? 100 नंतर 200 नगांचा वस्तूचा पुरवठा होईल, हे 200 नग होतील। त्यानंतर 300 आणि त्यानंतर 400 नगांचा पुरवठा होईल आणि शेवटी 500 नगांचा। म्हणजे वस्तूची किंमत जसजशी कमी होत जाईल तसतसं वस्तूचा पुरवठा वाढत जातो आणि वस्तूची किंमत जसजशी कमी होत जाईल तसतसं वस्तूचा पुरवठा मात्र म्हणजे मागणी वाढत जाते आणि पुरवठा मात्र कमी होत जातो। त्यामुळे इथं 300 नग असं उत्तर येईल या रिकाम्या जागेमध्ये। आणि शेवटी सगळ्यात कमी किमतीला वस्तूचा पुरवठा सुद्धा सगळ्यात कमी असेल आणि तो 100 नगांचा असेल। अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 गुण मिळणार आहेत आणि वरील तक्त्याचा वापर करून समतोल किमतीची आकृती काढा। ती आकृती काढण्यासाठी आपल्याला 2 गुण दिले जाणार आहेत। म्हणजे आकृतीसाठी 2 गुण आणि तक्ता पूर्ण करण्यासाठी 2 गुण असा 4 गुणांचा हा प्रश्न आपण सोडवू शकता किंवा सहज सोडवता येईल। विद्यार्थी मित्रांनो यानंतर एक किंमत निर्देशांक काढण्यासाठीचं उदाहरण दिलेलं आहे आणि याही उदाहरणामध्ये किंवा तक्त्यामध्ये
तो तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे। या तक्त्यामध्ये 2015च्या किमती म्हणजे मूळ वर्षातील वस्तूच्या किमती आणि 2019च्या किमती म्हणजे चालू वर्षातील P1 हे चालू वर्षासाठी आणि P0 हे मूळ वर्षासाठी दर्शवलं जातं। त्यामुळं P0 आपल्याला काढायचं आहे, म्हणजे समेशन P0 आपल्याला काढायचं आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व वस्तूंच्या किमतीची बेरीज करा म्हणजे तुम्हाला समेशन P0 मिळेल आणि त्यानंतर 2019 मधील या सर्व वस्तूंच्या किमतीची बेरीज करा म्हणजे तुम्हाला समेशन P1 मिळेल। मग हा तक्ता पूर्ण करण्यासाठी यांची बेरीज करून इथं लिहायची आहे आणि 2019च्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करून इथं लिहायची आहे। याच्यासाठी 1 गुण आहे। त्यानंतर वरील माहितीच्या आधारे किंमत निर्देशांक काढा असं म्हटलेलं आहे। किंमत निर्देशांक काढण्यासाठी सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100 या सूत्राचा वापर करा आणि या ज्या किमती आपण काढलेल्या आहेत किंवा समेशन केलेलं आहे ते त्या सूत्रामध्ये ठेवलात की आपल्याला किंमत निर्देशांक मिळेल। हा 3 गुणांसाठी आहे, असा 4 गुणांसाठी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आता राष्ट्रीय उत्पादनाच्या संदर्भामध्ये 2018ची ही आकडेवारी उदाहरणादाखल देण्यात आलेली आहे। या तक्त्यावरून काही प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि ती लिहायची आहेत। सूत्र पूर्ण करायला सांगितलेलं आहे। बघा, GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन इज इक्वल टू C प्लस ब्रॅकेट दिलंय प्लस G प्लस X मायनस M प्लस परत ब्रॅकेट दिलंय। तर विद्यार्थी मित्रांनो, C प्लस या ब्रॅकेटमध्ये I येईल आणि या ब्रॅकेटमध्ये R मायनस P येईल। हेच सूत्र जर मराठीतून सांगायचं म्हटलं तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक, इथंच दिलेला आहे बघा, उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च इन्व्हेस्टमेंट कॉस्ट। त्याच्यामुळं इथं गुंतवणूक खर्च लिहायचंय प्लस सरासरी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक, आता या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय लिहायचंय तर या ब्रॅकेटमध्ये निव्वळ एनी असं लिहायचंय। त्यामुळं इथं निव्वळ एनी असं लिहायचंय। हे 1 गुणांसाठी आपण अशा पद्धतीने याचं हे सूत्र पूर्ण करू शकतो। आणि वरील माहितीच्या आधारे काय सांगितले, स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आपल्याला काढायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी आपण या सर्वांची बेरीज करा, आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळेल। आता इथं मायनस म्हटलेलं आहे त्यामुळं बेरजेतून ते मायनस होणार आहे आणि इथं -50 कोटी म्हटलेलं आहे त्यामुळं हेही संख्या मायनस होणार आहे आणि इतर जी प्लस असणारे आहेत त्यानुसार जी बेरीज येईल ते आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढणार आहोत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा अंक आलेला आहे किंवा संख्या आलेली आहे किंवा बेरीज आलेली आहे त्या बेरजेतून फक्त घसारा याची किंमत म्हणजे 100 कोटी रुपये वजा करायचे म्हणजे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळेल आणि याच्यासाठी 3 गुण सुद्धा मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, हे झालं काही तक्त्यानुसार असलेल्या प्रश्नांची उत्तर आपण अशी द्यावी। आता काही आकृतीवर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घेणार आहोत। ही आकृती आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी। या आकृतीनुसार पहिला प्रश्न विचारलेला आहे, एकूण उपयोगिता वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता, रिकामी जागा, तर एकूण उपयोगिता जेव्हा वाढत आहे तेव्हा सीमांत उपयोगिता कमी होत आहे, त्यामुळं इथं घटते असा शब्द लिहायचा आहे। घटते असा शब्द लिहिण्यासाठी 1 गुण आपल्याला दिला जाणार आहे। दुसरा बघा, ब, कोणत्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो 6वा नग उपभोक्ता सेवन करतो आहे या 6व्या नगाला सीमांत उपयोगिता पूर्ण समाधानाचा बिंदू आहे। त्याच्यानंतर 7व्या नगाला मात्र असमाधान होतं, त्यामुळं कोणत्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते याचं उत्तर आहे समाधानाच्या बिंदूनंतर किंवा कमाल बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते। त्यानंतर क बघा,
जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे सर्वात जास्त आहे तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 असते. ती 6व्या नगाला इथं दर्शवलेली आहे, म्हणून 0 असते असं लिहायचंय 1 गुणासाठी. आणि शेवटी कोणत्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते, तर 6व्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते. त्यामुळे 6व्या नगाचे सेवन केल्यानंतर असं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे आहे आकृती क्रमांक 1 आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं. प्रश्न क्रमांक 2 कडे घेऊन येतो तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 मध्ये ही जी आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती मागणीतील बदल दर्शवते. या आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची ते पहा. मागणी वक्र म1 म1 काय दर्शवतो असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागणी वक्र जेव्हा मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला सरकतो तेव्हा तो मागणीतील वृद्धी किंवा वाढ दर्शवतो. त्यामुळे या रिकाम्या जागी मागणीतील वृद्धी किंवा वाढ असा शब्द लिहा 1 गुणासाठी. नंबर 2, मागणी वक्र म2 म2 रिकामी जागा दर्शवतो. जेव्हा मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे सरकतो तेव्हा तो मागणीतील घट किंवा ऱ्हास दर्शवतो. त्यामुळे इथं मागणीतील घट किंवा ऱ्हास असा शब्द लिहा 1 गुणांसाठी. आणि आकृती ओळखा आणि ती स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील आकृती ही मागणीतील बदल दर्शविणारी आहे. वस्तूची किंमत क ही कायम असताना इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी म1 वरून म1 वर जाते, त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. आणि इतर परिस्थितीतील प्रतिकूल बदलामुळे मागणी म या मूळ मागणी वक्रावरून म2 या मागणी वक्रापर्यंत कमी होते, त्याला मागणीतील घट म्हणतात. असं आपल्याला लिहायचंय 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकता. प्रश्न क्रमांक 3 बघा. या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे हे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आकृतीत मागणीतील रिकामी जागा दर्शविला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीत मागणीतील संकोच दर्शवलेला आहे. कारण वस्तूची किंमत P वरून P2 एवढी वाढली असता मागणी B वरून B1 एवढी कमी झालेली आहे. त्यामुळं ही आकृती मागणीतील संकोच दर्शवते, म्हणून मागणीतील संकोच असा शब्द लिहायचा आहे. बघा, यामध्ये आकृतीत मागणीतील रिकामी जागा दर्शवलेली आहे. ब आकृतीमध्ये वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढल्याचं दर्शवलेलं आहे. म्हणून इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, त्याला आपण मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. म्हणून या प्रश्नाच्या उत्तरात मागणीतील विस्तार असं लिहायचंय 1 गुणासाठी. क प्रश्न बघा. आकृतीतील मागणी वक्र रिकामी जागाच्या दिशेने सरकतो. आता इथं ॲरो करून दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आकृतीमध्ये मागणी वक्र हा वरच्या दिशेने सरकतो, त्यामुळे वरच्या दिशेने असं लिहा. आणि ब आकृतीत मागणी वक्र हा इथं ॲरोने दाखवलेला आहे खालच्या दिशेला सरकतो, म्हणून खालच्या दिशेने असं लिहा 1 गुण मिळेल. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकता. प्रश्न क्रमांक पुढच्या प्रश्नाकडे येतो. या प्रश्नामध्ये ज्या आकृती देण्यात आलेल्या आहेत, या आकृतीवरून काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. वरील आकृतीमध्ये मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा. आता वरील आकृत्यांमध्ये मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगायचंय. मग उत्तरामध्ये आकृतीमध्ये संपूर्ण अलवचिक, ब आकृतीमध्ये संपूर्ण लवचिक, क आकृतीमध्ये एकक लवचिक आणि ड आकृतीमध्ये 1 पेक्षा जास्त लवचिक असं उत्तर लिहिलात तर आपल्याला 2 गुण मिळतील. आणि वरील आकृतीमध्ये मागणी वक्राचा उतार कसा आहे ते लिहा असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आकृतीत य अक्षाला समांतर, ब आकृतीत क्ष अक्षाला समांतर, क आकृतीमध्ये मात्र सरळ रेषेत आणि ड आकृतीत क्ष अक्षाकडे झुकलेला
असं लिहायचंय। हेच सुद्धा 2 गुणांसाठी आपण लिहू शकता। यामध्ये आकृतीवर आधारित असलेल्या प्रश्नामध्ये 5वा प्रश्न समजून घेऊया, जो मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू पद्धत दर्शवतो। यामध्ये बघा, वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजण्याच्या कोणत्या पद्धतीसाठी वापरली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू किंवा भूमिती पद्धत दर्शवते। हे आपल्याला 1 गुणांसाठी सांगता येणार आहे। म्हणजे बिंदू किंवा भूमिती पद्धत असं म्हटलात तर त्याला 1 गुण मिळेल। म3 या बिंदूत मागणीची कोणती मागणीची लवचिकता दर्शवतो? म3 हा या ठिकाणी असलेला बिंदू आहे आणि या ठिकाणच्या बिंदूमध्ये असलेली मागणीची लवचिकता ही जास्त आहे, म्हणून जास्त लवचिक मागणी एवढा शब्द लिहिलात तर आपल्याला याच्यासाठी 1 गुण मिळेल। आणि म2 बिंदूची लवचिकता सूत्राचा वापर करून काढा। या आकृतीमध्ये हा जो म2 बिंदू आहे, या म2 बिंदूमध्ये मागणीची लवचिकता 1 आहे किंवा एकक लवचिक मागणी आहे, पण ते कसं काढायला सांगितलंय? तर सूत्राचा वापर करून। मग बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्याचं सूत्र आहे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले वरचे अंतर। हे सूत्र वापरा आणि त्या सूत्रानुसार मग खालचे अंतर मध्ये म3 ते क्ष असं लिहा आणि वरचे अंतर म्हणजे म3 ते म असं लिहा। आपल्याला उत्तर मिळेल। म्हणजे खालचे अंतर म्हणजे म3 ते म4 आणि वरचे अंतर म्हणजे म3 ते म असं लिहा आणि उत्तर काढा। म2 या वक्रावरील विचारलेली आहे, सॉरी, जर म2 या वक्रावरील मागणीची लवचिकता मोजायची असेल तर ती अशी मोजता येईल, म2 म4 भागिले म2 म आणि त्यानुसार एकक लवचिक मागणी असं उत्तर शोधता येईल 2 गुणांसाठी। प्रश्न क्रमांक 6 हा प्रश्न ही आकृती आपणास वस्तू मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून वस्तूची किंमत पूर्ण स्पर्धेत कशी ठरते हे दर्शविणारी आकृती आहे। म्हटलंय वरील आकृतीत समतोल बिंदू आणि समतोल किंमत सांगा। विद्यार्थी मित्रांनो, समतोल बिंदू आहे स आणि समतोल किंमत आहे 300 रुपये। हे सांगण्यासाठी 2 गुण आहेत। समतोल बिंदू सांगितला स आणि समतोल किंमत आहे 300 रुपये, याच्यासाठी 2 गुण मिळाले। वरील आकृतीच्या सहाय्याने समतोल किंमतीची संकल्पना स्पष्ट करा। आता ही संकल्पना स्पष्ट करताना ह्या आकृतीचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला करावं लागेल। आकृतीमध्ये य अक्षावर काय मोजलंय, क्ष अक्षावर काय मोजलंय, म हा मागणी वक्र, प हा पुरवठा वक्र आणि त्यांचा समतोल स बिंदूमध्ये होतो आणि या बिंदूमध्ये वस्तूची मागणी 300 किलोग्रॅमची आणि वस्तूचा पुरवठा सुद्धा 300 किलोग्रॅमचा आहे आणि वस्तूची किंमत 300 रुपये एवढी समतोल किंमत आहे। अशी समतोल किमतीची संकल्पना स्पष्ट करावी लागेल। यानंतर या सारखा प्रश्न आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावर विचारला जाईल। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचं प्रतिमान दिलेलं आहे आणि त्यावर आधारित असे प्रश्न विचारलेत। वरील आकृतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाहाची संकल्पना स्पष्ट करा, असा हा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे। कुटुंब संस्थेकडून भूमी, श्रम, भांडवल व संयोजक उत्पादन संस्थेला मिळतं आणि त्या मोबदल्यात उत्पादन संस्था खंड, वेतन आणि व्याज व नफा कुटुंब संस्थेला देते। त्यासोबतच उत्पादन संस्थेकडून वस्तू आणि सेवा कुटुंब संस्थेला पुरवल्या जातात आणि कुटुंब संस्थेकडून त्या वस्तू व सेवांचा वर होणारा जो उपभोग खर्च आहे तो उत्पादन संस्थेला मिळतो। अशा पद्धतीने आपल्याला हे स्पष्ट करायचंय 2 गुणांसाठी। आणि वरील आकृतीच्या सहाय्याने पैशातील उत्पन्न प्रवाहाची संकल्पना स्पष्ट करा। आता या ठिकाणी पैशाचा प्रवाह कसा आहे तर कुटुंब संस्थेला मिळणारा पैशाचा प्रवाह आहे तो म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा याच्या स्वरूपात उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेला पैसे मिळतात आणि कुटुंब संस्थेकडून वस्तू व सेवावरील उपभोग खर्चाच्या रूपाने उत्पादन संस्थेला पैसे मिळतात। हा पैशातील उत्पन्न प्रवाह आहे असं लिहावं लागेल 2 गुणांसाठी। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण तक्त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं पाहिली
आणि प्रश्न पाहिले, त्यासोबतच आकृतीवर आधारित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं समजून घेतली। आता आपण तिसरा प्रकार या प्रश्नातला उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हाही प्रश्न आपण समजून घेऊया। यामध्ये पहिला उतारा वाचूया। मोनाने तिच्या घराजवळच्या शॉपिंग मॉलला भेट देऊन तिने पूर्ण महिन्याचा किराणा माल विकत घेतला, ज्यात तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल आणि डाळींचा समावेश आहे। सणासुदीचे दिवस जवळ येत असल्या कारणाने तिला साखरेची किंमत वाढेल असे वाटते, म्हणून तिने नेहमीपेक्षा जास्त साखर खरेदी केली। तिथे तिला तूरडाळीचे 2 वेगवेगळे प्रकार आढळले, त्यामध्ये एक हलक्या प्रतीची व दुसरी दर्जेदार प्रतीची तूरडाळ होती। कमी किंमत असली तरी तिने हलक्या प्रतीची तूरडाळ खरेदी केली नाही, त्याऐवजी तिने दर्जेदार प्रतीची तूरडाळ विकत घेतली। हा एक उतारा आहे। या उतार्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं कशी लिहायची तेही आपण समजून घेऊ। दिलेल्या परिच्छेदात गरजेपेक्षा जेव्हा जास्त साखर मोना विकत घेते, यात मागणीच्या नियमाचा कोणता अपवाद दिसून येतो? विद्यार्थी मित्रांनो, वर म्हटले सणासुदीचे दिवस असल्यामुळे साखरेची किंमत वाढेल असा अंदाज मोनाला आला होता, म्हणून मागणीच्या नियमाचा अपवाद आपण भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज हा अपवाद या ठिकाणी दिसून येतो। त्यामुळे भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज असा शब्द इथं लिहिला की 1 गुण मिळाला। हलक्या प्रतीची तूरडाळ, यात वस्तूचा कोणता प्रकार दिसून येतो? विद्यार्थी मित्रांनो, हलक्या प्रतीच्या वस्तू किंवा कनिष्ठ दर्जाच्या वस्तू यांना आपण गिफेन वस्तू असं म्हटलेलं आहे, आणि गिफेन वस्तू या मागणीच्या नियमाचा अपवाद आहेत, म्हणून गिफेन वस्तू असं लिहिलात तर 1 गुण मिळेल। आणि वरील माहितीच्या आधारे तुमचे स्वमत स्पष्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं मत या उतार्यावरून तुम्हाला द्यायचं आहे। हा उतारा मागणीच्या नियमासंदर्भात विश्लेषित केलेला उतारा आहे, त्यावर आधारित तुमचं मत 2 गुणांसाठी तुम्ही देऊ शकता। दुसरा उतारा आता आपण पाहूया। आईस्क्रीम ब्रँडच्या पहिल्या वर्गाच्या श्रेणीमध्ये अमूल ही बऱ्याच आईस्क्रीम प्रेमींची पहिली पसंती आहे। गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या मालकीच्या अमूल ब्रँडची स्थापना 1946 मध्ये गुजरातमधील आणंद येथे झाली। भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडच्या यादीतील दुसरे म्हणजे वडीलाल, कार्नेटो आणि मॅग्नम हिंदुस्थान युनिलिव्हरच्या मालकीच्या भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडपैकी एक आहे। भारतीय आईस्क्रीम उद्योगात मदर डेअरी हे खूप मजबूत नाव आहे। ही कंपनी अमूल सारखीच आहे। उत्पादनाच्या बाबतीत ते तयार करतात आणि विकतात। आईस्क्रीम उद्योगातील आणखी एक मोठा खेळाडू म्हणजे हॅवमोर आहे। हॅवमोर ही कंपनी बऱ्याच दिवसापासून भारतातील टॉप आईस्क्रीम ब्रँडच्या लढाईत बलाढ्य सैनिक म्हणून उभी राहू शकली आहे। आईस्क्रीम मार्केटमध्ये टॉप ब्रँडशिवाय स्थानिक आणि कमी लोकप्रिय ब्रँड देखील आहेत। सर्वाधिक काळची जाहिरात मोहीम राबविणाऱ्या अमूल हा गिनीजमध्ये आणि अजूनही गिनीजमध्ये आहे विक्रम केलेला आहे, आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून अमूलच्या जाहिरात धोरणात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर अशा प्लॅटफॉर्मवरून बरेच काही झाले। आता या उतार्यावर आधारित असलेले प्रश्न पहा आणि त्यांची उत्तरं समजून घ्या। आईस्क्रीम बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आईस्क्रीम बाजारामध्ये आईस्क्रीमला जवळचा पर्याय असणाऱ्या आईस्क्रीम कंपन्या उपलब्ध आहेत, त्यामुळं जवळचा पर्याय हे महत्त्वाचं वैशिष्ट्य यामध्ये दिसून येतं, आणि हे संपूर्ण उतारा आपल्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धेसंदर्भात असल्याचं लक्षात येतं। जाहिरात मोहिमावर आणि कार्यनीतीवर फर्मांकडून किती खर्च केला जातो ते ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जवळचा पर्याय असतो तेव्हा जाहिरातीवर त्या कंपन्यांना खर्च करावा लागतो। मग वेगवेगळ्या कंपन्या जाहिरातीवर कसा खर्च करतात किंवा किती खर्च करतात त्याचं उत्तर आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरात लिहायचं आहे, आणि वरील माहितीच्या आधारे आईस्क्रीम बाजाराबद्दल आपले वैयक्तिक मत व्यक्त करा। इथं आपल्याला आपलं वैयक्तिक मत व्यक्त करण्यासाठी 2 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपलं वैयक्तिक मत व्यक्त करण्यास सांगितलेलं असल्यामुळं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं मत हे वेगवेगळं असू शकतं।
त्यानंतर तिसरा उतारा बघा, भारतात ऑटोमोबाईल, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादी बाजारपेठ ही अल्पाधिकार बाजारपेठेची उदाहरणे आहेत. या सर्व बाजारामध्ये प्रत्येक विशिष्ट उत्पादनासाठी काही विशिष्ट कंपन्या आहेत. म्हणजे द्वैधिकार हे अल्पाधिकाराचाच एक विशेष प्रकार आहे, ज्यात 2 विक्रेते आहेत. द्वैधिकाराच्या अंतर्गत असे मानले जाते की 2 कंपन्यांनी विकलेले उत्पादन एकसंघ आहे आणि त्यास पर्याय नाही. 2 कंपन्या बाजारात मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणारी उदाहरणे आहेत सॉफ्ट ड्रिंक मार्केटमधील पेप्सी आणि कोका कोला. व्यावसायिक मोठ्या जेट विमानांच्या बाजारात एअरबस आणि बोईंग. स्मार्टफोन आणि संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम मोठ्या तंत्रज्ञानामध्ये अल्पाधिकाराचे उत्कृष्ट उदाहरणे प्रदान करतात. ॲपल, iOS आणि गुगल अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अधिराज्य गाजवतात. संगणक ऑपरेटिंग सिस्टीम आणि मायक्रोसॉफ्ट, ॲपल, विंडोजच्या छायेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अल्पाधिकार आणि द्वैधिकार हे स्पर्धेनुसार असलेल्या बाजाराच्या प्रकाराबद्दलची माहिती आणि त्याची काही उदाहरणं या उतार्यात आपल्याला दिसतात. यावरून विचारलेले प्रश्न असे: भारतातील अल्पाधिकार बाजारपेठेचे एक उदाहरण द्या. विद्यार्थी मित्रांनो, अल्पाधिकार बाजारपेठेचे एक उदाहरण द्यायला सांगितलेलं आहे. पहिल्याच परिच्छेदामध्ये ऑटोमोबाईल्स, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम हे काही उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यातील कोणतंही उदाहरण आपण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात देऊ शकता. दुसरा प्रश्न आहे, द्वैधिकार ही संकल्पना एका उदाहरणाने स्पष्ट करा. द्वैधिकार म्हणजे 2 विक्रेते असतात आणि विकलेला उत्पादन एकसंघ असतं आणि त्याला पर्याय नसतात. हे द्वैधिकार बाजाराचं विश्लेषण आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे सॉफ्ट ड्रिंक मार्केटमधील पेप्सी आणि कोका कोला हे त्याचं उदाहरण आहे. अशा पद्धतीनं याही प्रश्नाचं उत्तर 1 गुणासाठी आपण देऊ शकता. आणि वरील उतार्याविषयी तुमचे व्यक्तिगत मत नोंदवा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण वरील अल्पाधिकार आणि द्वैधिकाराच्या संदर्भात आपण आपलं मत व्यक्त करू शकता 2 गुणांसाठी. उतारा क्रमांक 4 कडे येतो. प्रश्न क्रमांक 4 या उतार्यात असं म्हटलंय, कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादन व व्यापार बंद राहिल्याने या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था विस्तारण्याऐवजी अंकुंचन पावली आहे. ही बाब अर्थसंकल्पात स्पष्ट केली आहे. भारताच्या इतिहासातील हा प्रथमच कागदविहीन अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थव्यवस्था अंकुंचन पावत असताना मांडला गेलेला हा स्वातंत्र्यानंतरचा 3रा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 5% अधिक दाखविण्यात आली आहे. एकीकडे कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि दुसरीकडे सर्व क्षेत्राच्या वाढत्या अपेक्षा यांचा समतोल साधत अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीत 137% भरभक्कम वाढ या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे. या अर्थसंकल्पामध्ये 2021-22 या वर्षात अपेक्षित 34,35,000 कोटी रुपये एवढा अपेक्षित उत्पन्न आहे आणि 35,83,000 कोटी रुपये एवढा अपेक्षित खर्च केला आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन, रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. परंतु प्राप्तिकराची स्थिती पूर्वीप्रमाणेच ठेवलेली आहे. कृषी उत्पादनासाठी 16.5 कोटी, आरोग्य सुविधांसाठी 2,23,000 कोटी, वीज वितरण योजनेसाठी 3 लाख कोटी, लघु मध्यम उद्योगांसाठी 15,700 कोटी आणि सरकारी बँक भांडवलासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आता या उतार्यावरून आपल्याला या अर्थसंकल्पाशी संबंधित असणाऱ्या काही प्रश्नांना सामोरं जायचं आहे. पहिला प्रश्न आहे, आरोग्य सेवेसाठी तरतुदीत किती टक्क्याने वाढ केली आहे? विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे 137% भरभक्कम वाढ ही आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीसाठी केलेली आहे. त्यामुळे 137% असं लिहिलं तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे. नंबर 2, या अर्थसंकल्पात कोणकोणत्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन आणि रोजगार निर्मिती व उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि तिसरा म्हटलेला आहे या माहितीच्या आधारे तुमचं मत नोंदवायचं आहे। याही ठिकाणी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आपलं मत नोंदवण्याचं। नंबर 5वा आणि शेवटचा यातील महत्त्वाचा प्रश्न असा उतारा असा, उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी म्युच्युअल फंड असेल, मर्चंट बँकिंग, व्हेंचर कॅपिटल, फंडिंग इत्यादी पारंपरिक क्रियांमध्ये विविधता आणली आहे। तसेच भाड्याने देणे आणि फॅक्टरिंग सेवा अशा पॅरा बँकिंग कार्यातही वाढ आहे। मर्चंट बँकिंगमध्ये इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग, वर्किंग कॅपिटल आणि फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इत्यादी। किरकोळ बँकिंग व्यक्तीस वैयक्तिक वापरासाठी आर्थिक सेवा देतात, जसे गृहनिर्माण कर्ज, ग्राहक टिकाऊ वस्तूंसाठी कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी। बँकांना जीवन विमा व्यवसायात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अशी शोधावी लागतील। उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेल्या विविधतेची क्षेत्र ओळखा। आता ही विविधतेची क्षेत्र आहेत: इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग, वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ही ती विविध क्षेत्र आहेत। याच्यासाठी 1 गुण। त्यानंतर रिटेल बँकिंग अंतर्गत देऊ केलेल्या आर्थिक सेवांचा उल्लेख करा। यामध्ये रिटेल बँकिंग म्हणजे किरकोळ बँकिंग, व्यक्तीस गृहनिर्माण कर्ज, ग्राहक टिकाऊ वस्तूंसाठी कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड ह्या आर्थिक सेवांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल। आणि वरील उतारा आधारित आपले वैयक्तिक मत नोंदवा किंवा द्या। विद्यार्थी मित्रांनो, याही उतार्यावर आपल्याला आपलं स्वमत 2 गुणांसाठी देता येणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 आणि त्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांच्या उत्तरासहित आपण या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं। धन्यवाद। तुम्हा सर्वांना 12वी बोर्ड परीक्षेच्या आणि अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।